नमस्कार प्रेक्षक हो, आपण कधी विचार केलात का की आयुष्यभर परमेश्वराचा शोध घेऊन अनेक गुरूंची शिकवण अंगीकारूनही समाधान का सापडत नाही? आज आपण एका अशा साधकाची कथा ऐकणार आहोत ज्यांनी आयुष्यभर भक्ती केली, विविध गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल केली, पण समाधानापासून दूर राहिले आणि मग एका क्षणाने त्यांच्या आयुष्याचा प्रवास पूर्णतः बदलून गेला। प्रेक्षक हो, आज आपल्या समोर आहेत साताऱ्याचे विठ्ठलराव गणपत नलवडे, भारतीय सैन्यात सेवा केलेले आणि देशासाठी 2 युद्धांमध्ये सहभागी झालेले एक वीर जवान। वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अनेक अडचणी, संघर्ष आणि प्रश्नांचा सामना केला। विठ्ठलरावांनी प्रथम विष्णू आणि हनुमानजी यांची भक्ती केली, परंतु या सगळ्यांनंतरही त्यांना समाधान, शांती किंवा जीवनातील प्रश्नांची उत्तरं सापडली नाहीत। प्रेक्षक हो, 2020च्या एका साधारण दिवशी त्यांचं आयुष्य एका सत्संगाने बदललं। संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानाने त्यांच्या मनातील अंधश्रद्धा दूर केली आणि जीवनात स्थिरता, शांती आणि मोक्षाचा मार्ग दिला। प्रेक्षक हो, परंतु नेमकं असं काय होतं त्या ज्ञानामध्ये आणि त्या ज्ञानाने त्यांचं आयुष्य कसं बदललं? चला ही प्रेरणादायी कथा ऐकूया विठ्ठलराव गणपत नलवडे यांच्या स्वतःच्या शब्दात। नमस्कार सतसाहेब, आपलं नाव? विठ्ठलराव गणपत नलवडे। आपण कुठून आलात? राहणार बोते, तालुका दैवडी, सातारा। आपला व्यवसाय काय आहे? मी सध्या रिटायर माणूस आहे। मी 1964ला मॅट्रिक केल्यानंतर कोराप सिग्नलमध्ये भरती झालो। कोराप सिग्नलच्या नंतर 1965ला भारत पाकिस्तानचा मोका मिळाला। त्यानंतर 1971ला सुद्धा लढाई झाली, त्यातसुद्धा मोका मिळाला आणि 1981ला ॲज ए नाईक रिटायर झालो। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 20/8/2020मध्ये संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या दीक्षा घेण्याच्या पूर्वी अंधारात जसं एखादी सुई हुडकतात त्याप्रमाणे ह्या जगात जेवढे देव आहेत त्या सर्व देवांची भक्तीमध्ये लीन झालो होतो। विशेषतः विष्णू आणि हनुमानजीची भक्ती जादा करत होतो। सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच हनुमंत भगत होतात, आपण विशेषतः मारुतीरायांची आपण पूजा करत होतात, त्यांची अर्चना करत होतात, तर ह्या सर्व क्रिया आपण करतच होतात। तर आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा काय मिळाला आणि आपण त्यांच्याकडे कसे वळालात? ह्या भक्तीच्या अगोदर बऱ्याच अशाच बैठका वगैरे किंवा सद्गुरूच्या संपर्कात आलो। प्रत्येकजण म्हणायचे सद्गुरू, प्रत्येक सद्गुरू भेटल्यानंतर सद्गुरू बदलायचा नाही, त्याप्रमाणे प्रथम ब्रह्माकुमारी, त्यानंतर वामनराव पै, त्यानंतर असे बदलत गेलो, परंतु कुठेही सुख आणि समाधान किंवा कोणत्याही प्रश्नाची उत्तर सविस्तर न मिळाले, उत्तरित राहिल्यामुळे एवढं मन अशांत होतं की भगतजीच्या टेलरिंगमध्ये कपडा शिवण्याच्या निमित्तानं विचारायला गेलो। तिथं बसवलं आणि विचारलं गेलं, तुम्ही कोणत्या भक्तीत आहात? असं सर्व काही सांगितलं। ते रेवदंडा सद्गुरूजी बैठक आहे, ते 2009पासून 2000पर्यंत मध्ये नामदीक्षा घेण्याच्या अगोदरपर्यंत मी ते बराबर टायमाला जात होतो, ऐकत होतो आणि बोलता बोलता संपूर्ण विचारलं की ह्या साऱ्या गोष्टीला पुरावा काय? तर माझ्याजवळ कोणत्या गोष्टीचा पुरावा नसल्याकारणानं मी अनुत्तरित राहिलो आणि त्यांचं ऐकत राहिलो की म्हणलं तुम्ही जे बोलताय त्याला पुरावा काय? तर त्यांनी सविस्तर साऱ्या गोष्टी ज्या वेळेला सांगितलं की 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, त्यातला सूक्ष्म वेद आहे तो कोणता आणि तो कसा काय असतो आणि त्यानंतर त्याचा सारासार विचार जो आहे ते भगवद्गीतेत आहे। भगवद्गीतेतला असा अर्थ सांगितला, अध्याय श्लोक नंबर सांगितल्यानंतर माझ्या डोक्यात बराच काही प्रकाश पडला आणि मी म्हणलं काहीतरी मी चुकीच्या रस्त्यावर आहे आणि ह्या भगतचं काहीतरी ऐकावं म्हणून ह्या आश्रममध्ये आलो। आश्रममध्ये पुस्तकं वगैरे बघितली, त्यांनी पुस्तकातलं ओढून दाखवलं आणि त्यानंतर माझ्या डोक्यात भयंकर प्रकाश पडला। कारण मला आश्चर्य वाटलं असं की हे जे सांगतात ते अगदी तत्वानं आणि तंतोतंत पुराव्यासकट असल्याकारणानं मला ते पटत गेलं आणि तेव्हाच मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 20 ऑगस्ट 2020ला नामदीक्षा घेतली आणि संत रामपालजी महाराजांच्या चरणात तेव्हापासून आलेलो आहे। सर, जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपण
जे वामनराव पै आहे यांना आपण गुरुधारण केलं होतं, त्याचप्रमाणे रेवदंडाचे जे धर्माधिकारी आहेत गुरुजी, त्यांचीसुद्धा आपण गुरुदीक्षा घेतली होती. मला हे विचारायचं आहे की या सर्वांची गुरुदीक्षा घेतल्यानंतरसुद्धा आपल्याला संत रामपालजी महाराजांचं ज्ञान असं काय आवडलं आणि त्या ज्ञानामध्ये काय विशेषता होती की ज्यामुळे आपण जी अगोदरची भक्ती सोडून संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात? थोडक्यात त्याचं उत्तर मी असं अंधश्रद्धेत म्हणा किंवा अनपडशाहीमध्ये म्हणा, त्याचं उत्तर एवढं दिलं की जसं अंधारात एखादी सुई हुडकतात त्याप्रमाणे परमेश्वराला हुडकलं जातं, परंतु ॲक्च्युली त्याची जागा किंवा त्याचा मार्ग कोणी पद्धतशीर सांगत नाही. परंतु संत रामपालजी महाराजांचं ज्ञान जे पुस्तकाद्वारे मिळाले किंवा प्रत्यक्षात जे ऐकायला मिळतं, तेव्हा तंतोतंत कोणत्याही गीतेत, कोणत्याही भाषेतलं, कोणत्याही धर्मातल्या लोकांचं किंवा वेदातलं किंवा पुराणातलं ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर मला एवढं ज्ञान झालं की मन शांत झालं आणि मला जे ॲक्च्युली जे काय तणाव किंवा टेन्शन होतं ते माझं संपूर्ण दूर झालं. कारण आपण आलो आहे कुठनं, जायचं कुठनं, सर्व प्रश्नाची उत्तरं मला जी पाहिजे होती ती मला या सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या मला मिळालेली आहेत आणि मी शांत आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आपल्याला भेटले, त्याचप्रमाणे त्यांच्याशी आपली ज्ञानचर्चा झाली, त्यातून आपल्याला संत रामपालजी महाराजांचे जे प्रकाशित पुस्तक आहे ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग, यातनं आपल्याला ज्ञान आत्मसात झालं. त्याचप्रमाणे त्यांचे सत्संगसुद्धा आपण ऐकले आणि जेव्हा आपल्या मनाला खात्री पटली तेव्हा आपण त्यांच्या शरणात आलात. तर त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळलेत किंवा काय काय अनुभव आपल्याला या भक्तीमुळे आलेत? पहिला बदल म्हणजे एक वयाच्या मानानं BP जादा होती, ब्लड प्रेशर असल्याकारणानं आणि बंधुराजानं जवळजवळ 60 वर्षे शेती वाटून न दिल्यामुळे, परंतु ज्या वेळेला मला हा संत रामपालजी महाराजांचा मार्ग मिळाला तेव्हापासून मला काही एक काळ चिंता नाही, माझं टेन्शन मुक्त झालेलं आहे. आपल्याला काही घेऊन जायचं नाही, पण काही घेऊन आलो नाही. दुसरी गोष्ट, आपल्याला मार्ग मिळाला, त्या मार्गात मी सकाळ संध्याकाळ नित्य जे साधना करायची आहे ते प्रमाणे करतो आणि मन शांत झालं आहे. परंतु त्याचबरोबर मला एक आत्ता रिसेंटली एक ॲक्सिडेंट असा माझ्याबरोबर झाला, तेव्हापासून तर मला शांत झालेलं आहे. कारण 12 जानेवारी 2024ला माझ्याबरोबर अगणित घटना घडली, ज्या ठिकाणी जर मी कदांच्या काळी ह्या भक्तीत नसतो तर माझा संपूर्ण कोणत्या हाडाचा कसा चोरा झाला असता हे मला माहीत नाही. परंतु ही प्रत्यक्षात माझ्याबरोबर घडलेली गोष्ट अशी आहे. 12 जानेवारीला मी देवडीवरून तेवढं गावी जात होतो आणि मलुडीच्या शेजारी माझ्याबरोबर काय घडलं हे मला माहीत नाही, परंतु माझी गाडी एकीकडं, मी एकीकडं आणि त्याचबरोबर बेशोधून पडलो. हे आवाज जवळच राहणाऱ्या किंवा ज्या झोपडपट्टीत होते त्या लोकांना ऐकले, ते पळत आले, त्यांनी मला उचलून गाडी बोलवली, गाडीत कसं घातलं. मी बिलकुल बिलकुल बेशुद्ध होतो, मला काही एक माहीत नाही. त्या लोकांनी माझी बॅग उचलली, मोबाईल उचलला, त्या बॅगेत पैसे होते, मोबाईल पडला होता, मनी पर्स खिशातलं कोणीकडे पडला होता, काही माहीत नाही. तर त्या लोकांनी पद्धतशीर सर्व उचलून मलवडीच्या हॉस्पिटलमध्ये नेलं, पट्टी केली, इलाज केला. परत साताराला हॉस्पिटलमध्ये संपूर्ण बॉडी चेक केली, पण मालकाच्या दयेनं मला केसाकडे धक्का लागला नव्हता, कोणत्या हाडाला काही झालं नव्हतं. त्यांनी ताबडतोब सांगितल्याप्रमाणे डिस्चार्ज दिला आणि आता मी तकरीबन 95-99% ठीक आहे. मला काही एक त्याबद्दलची जाणीवसुद्धा होत नाही. संत रामपालजी महाराजांच्या दयेने मी आता बिलकुल व्यवस्थित आहे. मला मोक्षाचा मार्ग माहीत पडला. बाकी इतर आपण आलो कुठनं, जायचं कुठनं, म्हणजे हे संपूर्ण त्यांच्या पुस्तकाच्या ज्ञानाद्वारे मला संपूर्ण कळलं. त्याप्रमाणे मन शांत असल्याकारणानं मी एकदम शांत आहे. त्याच्या व्यतिरिक्त आर्थिक बाजूसुद्धा माझी मालकाच्या दयेने म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या दयेने बिलकुल ठीक आहे. त्यामुळं मला एक कसल्याही प्रकारची चिंता नाही आणि जे काय घडेल ते पद्धतशीर मालिक संत रामपालजी महाराज योग्यच करतील हे मला 110% जाणीव आहे. त्यामुळे मी बिलकुलच शांत म्हणजे बिलकुल शांत आहे. आज मी वय 78च्या आसपास आहे. BP आहे
आहे, परंतु ज्या वेळेला चेक करायला जातो त्यावेळेला मीटर सांगतो किंवा बी पीचं त्यांचे ते इंडिकेशन सांगतं की तुम्हाला बी पी आहे, परंतु जरी बी पी असली तरी मला त्याची जाणीव होत नाही. अगदी संत रामपालजी महाराजांच्या कृपेने मी बिलकुल ठीक आहे. सर, जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत, मोक्षाचा मार्ग मिळाला, शारीरिक व्याधीतून आपण बाहेर आलात, त्याचप्रमाणे दुर्घटनेसुद्धा आपल्याला संत रामपालजी महाराजांनी सुखरूप आपल्याला बाहेर काढले. तर ह्या सर्व अनुभवातून आपण आपल्यासारखे जे श्रद्धाळू आहेत, आज जे परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत, या सर्वांना, त्याचप्रमाणे आपले जे मित्र आहेत, परिवार आहेत, आप्तेष्ट आहे, नातलग आहे आणि जो समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना आपण काय संदेश द्याल? मी संदेश देण्याच्या लायक तर नाही, परंतु जरूर विनंती करतो की सर्व धर्मातील लोकांनी संपूर्ण ज्ञान बारकाईनं वाचावं, अनुभवावं आणि त्याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणून त्यानंतर तंतोतंत पुरावा बघावा आणि मग ह्या भक्तीमध्ये यावं आणि आपलं कल्याण करावं. ह्याच्या पलीकडे मी दुसरं काय ह्या जनतेला विनंती करू शकतो? काही करू शकत नाही. कारण प्रत्येक धर्म, प्रत्येक मनुष्य आपल्याला जो काय करतो ते सर्व स्वतःला श्रेष्ठ समजतात. आपला देव म्हणजे आमचाच श्रेष्ठ म्हणतात, परंतु त्याला पुरावा कोणीसुद्धा देत नाही. परंतु पुराव्यासकट जो काय तत्वानं सांगतात असं तत्वदर्शी संत रामपालजी महाराज एकमेव संत आहेत. त्यांचं थोडंसं ऐकावं, पण काही लोक ऐकण्याच्या सुद्धा ह्यात नसतात, परंतु ऐकायला पैसे पडत नाहीत किंवा इतर गोष्टीला सुद्धा पैसे पडत नाहीत. अशी फुकट ज्ञान असतानासुद्धा ही लोक ऐकण्याला टाळटाळ करतात आणि तर ते टाळटाळ न करता संपूर्ण ऐकावं, परत त्याचा विश्लेषण करावं, विचार करावा आणि मग संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये येण्याची मेहरबानी करावी आणि आपलं कल्याण करावं. मोक्ष मिळवून आपण परत पुनर्जन्माच्या विचारात नसावं. सर, प्रामुख्याने असं बघायला मिळतं की संत रामपालजी महाराजांच्या अनुयायांना त्यांना हे ऐकवण्यात येतं की देवी देवतांची पूजा करण्यापासून आपण समाजाला परावृत्त करत आहात. याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? या बाबतीत छान प्रश्न विचारला. कारण संत रामपालजी महाराजांची ही जी भक्ती आहे ती पद्धतशीर ऐकावी. त्यासाठी आपल्या शरीरात असलेले कमल, विष्णू आणि लक्ष्मीचं स्थान, ब्रह्माचं स्थान, त्यानंतर बाकी इतर स्थानं जी आहेत, गणेशजीचं स्थान कोणत्या ठिकाणी आहे हे मंत्राद्वारे पद्धतशीर त्याची साधना करण्याला सांगतात. हे उलट कोणत्याही देवाच्या विरोध नाही, तर देवाची शास्त्रोक्त पद्धतीनं कशी भक्ती करून आपलं त्यांच्यापासून कसं कल्याण करून घ्यायचं हे पद्धतीनं सांगितलं जातं. त्यासाठी प्रथम ऐकून घ्या, त्यानंतर त्याचा विचार करा की हे किती ज्ञान पद्धतशीर आणि आपल्याला ताकद किंवा आपल्याला पुढं मोक्ष मार्ग मिळण्याचा सरळ आणि सोपा मार्ग करून देतात. त्यासाठी ह्या मार्गात आल्यानंतर ज्याचं त्याला त्या अनुभव आल्याशिवाय राहत नाही. परंतु प्रत्येक साधकानं किंवा विचार ऐकणाऱ्यानं हे ऐकलं पाहिजे. ब्रह्मा विष्णू म्हणजे त्यांचीच आपण पूजा करतो आणि ती पूजा करतो बरोबर आहे, पण पूजा करण्याची पद्धतसुद्धा शास्त्रोक्त पद्धत नसल्या कारणाने आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीची आहे किंवा नाही ही प्रत्येक माणसानं चेक करावी आणि नंतर पुढचा जो मार्ग आहे ते सुद्धा संत रामपालजी महाराज जे परमेश्वर कबीरजी महाराजांच्या थ्रू दर्शन किंवा शास्त्रोक्त पद्धतीने जे सांगतात ते ऐकावं आणि त्या मार्गात येऊन आपलं स्वतःचं कल्याण करून मोक्षाचा मार्ग मिळवून घ्यावा आणि ह्या जीवन मरणातून सुटका करून घ्यावी ही विनंती. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत आल्यानंतर साधकाला बरेचसे लाभ प्राप्त होतात, त्याचप्रमाणे वास्तविक रूपामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांची स्थिती काय आहे, त्यांची साधना काय आहे, हे आज समाजाला संत रामपालजी महाराज त्यांच्या ज्ञानाद्वारे सांगतात. त्याचप्रमाणे त्यांचे वास्तविक जे मंत्र आहेत, त्यांचं जे स्थान आपल्या शरीरामध्ये कुठल्या कमलामध्ये कुठल्या देवी देवतांचं स्थान आहेत हे समाजाला आज सांगत आहेत. तर ह्या सांगण्यावरनं जर एखाद्या साधकाला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह किंवा त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घ्यायला काही एक हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याचं फार अत्यंत सोपा मार्ग म्हणजे ज्या वेळेला आपण टी व्ही पाहत असतो त्यावेळेला एक फ्लॅश खाली चालत राहते, त्याच्यावर नंबर येत असतात. त्या नंबरावर आपण फोन केल्याबरोबर आपल्याला जवळचे नामदीक्षा आहे त्याचं कल्पना दिली जाते. त्या ठिकाणी त्या नामदीक्षा केंद्रावर जाऊन नामदीक्षा घेतल्यानंतर पुढचा मार्ग पद्धतशीर आपल्याला मिळू शकतो.
सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज आपल्या मुलाखतीचा कार्यक्रम जो चालू असताना टी व्हीवर काही मोबाईल नंबर्स फ्लॅश होत आहेत आणि त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्याच्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांच्या मिशनमध्ये जोडू शकतो. मला हे विचारायचं आहे की या साधनेसाठी, या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? हां, आत्तापर्यंत जे काय असेल ते पाहायला मिळालं असेल प्रत्येकाला की प्रत्येक ठिकाणी काही ना काही दक्षिणा द्यावी लागते. दक्षिणा दिल्याशिवाय आपल्याला मार्ग मिळत नाही. त्यामुळे कोणत्याही ह्या अशा मार्गात याला लोक कमीत कमी भितात. परंतु हा एक मार्ग असा आहे की बिलकुल निःशुल्क, म्हणजे एकही पैसा खर्च न करता आपल्याला नामदीक्षा मिळते आणि इतर काही पुस्तकं किंवा फोटो वगैरे सर्व काय आपली जी साधनाची जरुरी सामुग्री आहे तीसुद्धा दिली जाते आणि सर्व काय मार्ग पद्धती सांगून देवाची पद्धतशीर स्तुती कशी करून आपलं कल्याण करून घेण्याचा सुद्धा मार्ग पुढं धीरे धीरे सर्व सांगितला जातो. त्यामुळे त्या मार्गात येऊन स्वतःचं कल्याण करून घ्यावं एवढीच विनंती. धन्यवाद. सत्साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.